तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वताबद्दल काही माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे। ब्रह्मगिरी पर्वत हा खूपच सुंदर पर्वत आहे। इथे सारखाच पाऊस पडत असतो। तुम्ही बघू शकतात एवढा जोराचा पाऊस चालू असताना पण भाविकांची या पर्वतावर किती मोठी गर्दी आहे। तर मित्रांनो, या पर्वतावर तुम्हाला बघण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत। ब्रह्मगिरी पर्वतावर पावसात फिरायला येण्याची मज्जाच वेगळी आहे, कारण पावसामध्ये आल्यानंतर जो नजारा दिसतो तो हा नजारा तुम्हाला कुठेच बघायला भेटत नाही। चला मित्रांनो, हे मित्र असेल पिंट्या इकडे बघ, युट्यूबला येणार त्याच्यात बोल काय तर कसं वाटेल रे? हा मजा वाटेल का? आता युट्यूबला दिसणार आहे तू। मन बोले मन। अरे भाई काय ना करत। जय श्रीराम म्हणे एकदा। जय श्रीराम। काय पाहिजे रे? घे घे थांब रे, थांब जायलो, थांब रे। तर बघू शकता मित्रांनो, ते माकड आमच्या मित्राच्या मागे कसे लागले होते। जर तुम्ही इथे येताना खायला काही सोबत आणले असेल तर यांना टाकत जा, कारण ते तुम्हाला त्रास नाही देणार। इतका जोराचा पाऊस चालू असताना पण ते माकड खाण्यासाठी आपल्या पिलांना घेऊन कसे बसले आहे बघा। यामुळे यांना खायला टाकत जा मित्रांनो। नाही जर तुम्ही यांना खायला टाकले तर देव तुम्हाला परत माकड बनवेल, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, ब्रह्मगिरी पर्वताचा इतिहास हा अनेक धार्मिक कथांशी जोडलेला आहे। ब्रह्मगिरी पर्वताला भगवान शिवशंकराचा अंश असे पण मानले जाते। ब्रह्मदेवाने याच पर्वतावर घोर तपस्या केली होती, म्हणूनच या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असे नाव मिळाले आहे। असे पण म्हटले जाते की भगवान शिवाने याच पर्वतावर आपल्या जटा आपटून पवित्र गोदावरी नदीला जन्म दिला आहे। पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे की गोदावरी नदीचा उगम होतो ते ठिकाण कुठे आहे। या पर्वताचे धार्मिक महत्व असे आहे की ब्रह्मदेव एकदा असेच बोलत बोलत श्री विष्णूला म्हणाले की मी सृष्टीकर्ता असल्यामुळे फक्त मलाच माहित आहे की शिव महिमा काय आहे। विष्णू भगवान मात्र ब्रह्मदेवाला प्रेमाने बोलले की मी पुष्कळ तप केले आहे, पण मला अजूनही शिवाचे ज्ञान झाले नाही। असे बोलून ब्रह्मा आणि विष्णू यांनी असे ठरवले की आता दोघांनी पण शिवाचा शोध घ्यायचा। ब्रह्मदेवाने शिवांचे मस्तक शोधायचे आणि विष्णुदेवाने शिवांचे चरण शोधायचे। दोघांनी पण भरपूर शोध घेतला, पण तो व्यर्थ ठरला। तेव्हा ब्रह्मदेवाने एक आयडिया लावली। त्यांनी आपल्या शक्तीच्या साहाय्याने एक गाय व केतकी पुष्प निर्माण केले आणि त्यांना आपल्या बाजूने साक्ष देण्यास राजी करत दावा ठोकला की मला शिवाचे मस्तक सापडले आहे। सगळ्या देवांना ब्रह्मदेवाच्या या दाव्याबद्दल शंका वाटली, म्हणून सर्व देवतागण शिवलोकात गेले। त्यांनी सगळा प्रकार भगवान शिवाला सांगितला। मग त्यांचे बोलणे ऐकून भगवान शिवाला ब्रह्मदेवाचे कारस्थान लक्षात आले आणि ते क्रोधित झाले। त्यांनी ब्रह्मदेवाला असा शाप दिला की आजपासून भूतलावर तुझी कोणीही पूजा करणार नाही। हे ऐकून ब्रह्मदेवाला शिवाचा राग आला आणि त्यांनी शिवाला प्रतिशाप दिला की तू भूतलावर पर्वत होऊन राहशील। नंतर ब्रह्मदेवाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला। त्यांनी भगवान शिवाची घोर तपस्या केली व तपस्या पाहून भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले। त्यांनी ब्रह्मदेवाला वचन दिले की मी भगवान शिव पर्वत रूपाने या भूतलावर माझे वास्तव्य करीन आणि त्या पर्वताचे नाव ब्रह्मगिरी पर्वत असे असेल। ब्रह्मगिरी पर्वत हा सह्याद्रीच्या रांगेमधला एक विशाल पर्वत आहे। उंचीनुसार हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकावर असणारा पर्वत आहे।
याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1295 मीटर इतकी आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या दक्षिणेला कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन अशी सह्याद्रीतली काही शिखरे आहेत. हा पर्वत त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. या पर्वतावर खूप जास्ती प्रमाणात पाऊस पडतो. ब्रह्मगिरी पर्वतामधून वैतरणा नदी, अहिल्या नदी व गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा नदी ही पर्वताच्या पश्चिम दिशेने खाली उतरते आणि पुढे जाऊन अरबी समुद्राकडे जाते, तर गोदावरी नदी ही पर्वताच्या पूर्व दिशेने उतरते व आंध्र प्रदेशात राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हा पर्वत चढण्यासाठी साधारणतः 5 ते 6 तास तुम्हाला लागतात. रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडे तुम्हाला आढळतील. त्याच्यासाठी तुम्ही सोबत एक काठी घेऊन जाणे गरजेचे आहे, कारण ते माकडे खाण्यासाठी तुम्हाला परेशान करू शकतात व तुमच्या हातातील मोबाईल व बॅग हिसकावून घेऊ शकतात. व वर पाण्याची उत्तम सोय केलेली आहे. ब्रह्मगिरी पर्वत हा 1800 फूट उंच आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची बघायला गेलं तर हा त्र्यंबकेश्वर बस स्थानकापासून 3 किलोमीटर आणि नाशिक पासून 31 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला या पर्वतावर येण्यासाठी नाशिक रोडला रेल्वेने उतरल्यानंतर बाहेर येऊन बसमध्ये बसून नाशिक रोडमधून त्र्यंबकेश्वर मंदिराकडे येण्याची गरज आहे. तर तुम्ही तिथे आल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताकडे येऊ शकता. तर आता तुम्ही समोर बघू शकताय, हा या पर्वतावरील किल्ल्याचा मेन दरवाजा होता. तर या किल्ल्याच्या कमानीमधून पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा मोठमोठ्या पायऱ्या दिसतील. या पायऱ्या चढून आपल्याला वर जायचे आहे. तुम्ही बघू शकताय किती उंच उंच अशा पायऱ्या आहेत. तर अशाच पायऱ्या चढून आपल्याला वर जायचे आहे आणि वर गेल्यानंतर सुंदर असा नजारा बघायचा आहे. तर तुम्ही मागे बघू शकताय किती गर्दा आहे. तर ह्या छोट्याशा रस्त्यातून उतरण्यासाठी पण आणि चढण्यासाठी पण हा एकच रस्ता आहे. तर आम्ही आता सध्या वर चढत आहोत आणि बाजूचा जो दिसतोय तो उतरण्यासाठी रस्ता आहे. तुम्ही व्हिडिओत बघू शकताय तुम्हाला उतरताना लोक दिसत आहेत आणि थोडंसं वर आल्यानंतर असा एक सुंदर प्रकारचा नजारा आम्हाला बघायला भेटला, जिथे की आम्हाला इथून आमचा मित्र चढत असताना दमून गेलेला बघायला भेटला आणि वर लोक तिथं थोडासा विश्रांती करत होते. चहा पाण्यासाठी इथे सोय होती. आणि आता झाली माझी एंट्री. खूपच सुंदर असा भिजून वर आलेला मी जोशमध्ये. मग इथे आम्हाला एक लातूरचा मित्र भेटलेला. आम्ही त्या मित्राकडून आमचे या स्पॉटला फोटो काढून घेतले. थोडेसे फोटो काढून घेतल्यानंतर आम्ही पावसाची मजा घेतली आणि अशा प्रकारचा सुंदर नजारा बघत बसलो. आणि तिथून पुढे गेल्यानंतर असा एक सुंदर असा नजारा वर आपल्याला बघायला मिळतो. तो नजारा बघत बघत आम्ही मंदिराच्या जवळपास आलेलो होतो आणि मंदिराच्या जवळ आल्यानंतर मग आम्ही तिथून जाणार होतो आपल्या मेन ब्रह्मगिरी मंदिराकडे. तुम्ही बघू शकता सर्व सुंदर नजारे आणि हिरवळ हा आमचा वर आल्यानंतरचा एक सीन होता. इथे बघू शकता किती मोठ्या प्रकारचा गर्दा आहे आणि पूर्ण असं धुकं पसरल्यासारखं जे तुम्हाला दिसतंय ते काही धुकं नाहीये. आम्ही वर मेन टेकडीवर आल्यानंतर हा पूर्ण ढगाचा प्रकार आहे. पूर्ण ढग जमिनीवर उतरलेले आहेत. या पर्वताची उंची एवढी जास्त आहे की ढग पूर्णपणे आपल्या अंगाला लागून जातात आणि आपल्याला पूर्ण भिजवून जातात. आता आपण जात आहोत मेन ब्रह्मगिरी मंदिराकडे. ही बघा आमची गावठी टोळी कशी डोक्याला रुमाल बांधून पळत आहेत. मित्रांनो, हे आहे मेन ब्रह्मगिरी मंदिर. बुडाला आलो त्यानंतर हातात घेऊन गड्यांची पूजा करायची असते. त्या जाऊन हातामध्ये श्रावण मासामधला शेवटचा सोमवार आहे. श्रावण सोमवाराला आलो गड्यांची पूजा होते. त्या जाऊन हातामध्ये धान ठेव, हातामध्ये बाकीचे चला पुढे सरका, बाकी पुढे ज्यांना पूजा करायची नसते सरका पुढे. त्या दक्षिण हातामध्ये काढून इथूनच मेन गोदावरी नदीचा उगम होतो. हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तुम्ही बघू शकता. गोत्र नाही समजले त्यांनी काश्यप गोत्र यायचे आहे, मी म्हणतो आहे असं म्हणायचे आहे. तर मित्रांनो, समोर जे तुम्हाला गर्दी दिसते तिथून गोदावरी नदीचा उगम होतो आणि इथून गोदावरी नदी सर्वीकडे जाते. तर आता खाली तुम्ही बघू शकताय किती खोल दरी आहेत. हे आहे मेन मंदिर. बघू शकताय या मंदिरासमोर किती गर्दी आहेत. त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे जाऊया, कारण आपल्याला परत खाली जायला उशीर होणार आहे. हे आहे जटा मंदिर, जिथे भगवान शंकराने रागात आपल्या जटा आपटल्या होत्या आणि इथेच असं म्हटले जाते की भगवान शंकराने रागात जटा आपटून इथे निशाण उमटले होते. समोर जे दिसते त्याच ठिकाणी महादेवाने आपल्या जटा आपटल्या होत्या. असे म्हटले जाते की
ही ती जटा आपटलेली जागा आहे.